वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोठा कालावधी उलटला तरी अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। शरद पवार यांची ज्योती मेटे यांच्या उमेदवारीला पसंती आहे, तर जयंत पाटील यांची बजरंग सोनवणे यांना पसंती आहे। त्यामुळे बीडच्या उमेदवारीचा तिढा अजूनही महाविकास आघाडीला सोडवता आलेला नाही। पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार नेमका कोण असेल याबाबत बीड जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे। बीड लोकसभेकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। भाजपचे नेते पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघात नेमका निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। पंकजा मुंडे यांनी गेल्या 8 दिवसापासून प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या असून जनसंपर्क जास्तीत जास्त वाढवण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न आहे। एकीकडे पंकजा मुंडे प्रचारामध्ये मग्न असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचा अद्यापही उमेदवार ठरला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाईल असे म्हटले जात असले तरी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्येच बीडमधील उमेदवार कोण असावा याबाबत मतभिन्नता आहे। बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे या बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा जास्त सरस ठरतील असे पवारांचे मत आहे। पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1,68,000 मतांनी पराभव केला होता। तसेच त्यांची कार्यपद्धती काय आहे हे भाजपच्या यंत्रणेला माहिती आहे। परिणामी सोनवणे महाविकास आघाडीचे उमेदवार राहिले तर आपला सहज विजय होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे। दुसरीकडे ज्योती मेटे या राजकारणात नवीन आहेत, कोरी पाटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल। विरोधकांना मेटे यांच्याविषयी बोलताना कोणताही मुद्दा नसेल। विनायक मेटे यांच्या बाबतीतील सहानुभूती त्यांना मिळेल, मराठा समाजाची खंबीर साथ त्यांना मिळेल अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरून ज्योती मेटे या बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी सरस ठरतात। ज्योती मेटे उमेदवार असतील तर पंकजा मुंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते, म्हणून या कधीही फायदेशीर उमेदवार राहू शकतात। त्यामुळे त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांची आहे। तर दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणे यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढलेली आहे, तसेच त्यांच्याकडे कार्यकर्ते व तगडी यंत्रणा आहे असे म्हणत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी देणे योग्य राहील अशी भूमिका शरद पवार यांच्या समोर मांडली आहे। त्यामुळे बीडचा उमेदवार हा शरद पवार यांच्या मनावर की जयंत पाटील यांच्या पसंतीचा दिला जाईल हे येणाऱ्या काळात कळेल। त्यातच ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची रविवारी मुंबईत भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याचे समजते। या भेटीमुळे उमेदवारीच्या स्पर्धेत सध्या तरी ज्योती मेटे याच आघाडीवर आहेत। पंकजा मुंडे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली असून महाविकास आघाडी अजूनही सर्वच बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे। त्यामुळे लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.